की जेव्हा तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होते, तेव्हा तुमच्या मनाची काय अवस्था होती? कारण आपण आपल्या मिस्टरांची किडनी घेणार आहोत, आपल्याला एक लहान मुलगी आहे. हे एक प्रकारचं आपल्याला मानसिक ओझं असतं ना, तर तुमची मनाची अवस्था काय होती? दडपण तर खूपच होतं माझ्या मनावरती आणि इनफॅक्ट आदल्या दिवशी रात्री मी याला म्हणत होते की आपण हे कॅन्सल करूया, कारण मला खूप भीती वाटते की समजा हे सक्सेसफुल झालं नाही आणि उद्या पल्लवी लहान आहे, तिचं कसं होईल, त्याच्यापेक्षा निदान तू तरी धडधाकट आहेस, तर आपण हे कॅन्सल करूया. पण हा अत्यंत पॉझिटिव्ह आहे विचारांनी, भयंकर म्हणजे भयंकर. त्यामुळे तो म्हणाला नाही, एकदा ठरवलं आहे आपण, आता आपण पुढे जायचं, ह्याच्यातनं चांगलंच होणार. आणि अशी मला खात्री त्यांनी दिल्यामुळे सकाळी जाताना आम्ही दोघंही अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये गेलो, कारण आम्हाला दोघांनाही एकाच वेळी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं होतं. तेव्हा आम्ही अगदी हसत खेळत त्याला सामोरं गेलो. तेव्हा मला काही नंतर टेन्शन आलं नाही. पण रात्री निश्चित मला वाटत होतं की हे होऊ नये, आपण कॅन्सल करावं. पण ही फक्त आदल्या रात्री वाटलं की जेव्हा म्हणजे निर्णय झाल्यापासून ॲक्च्युअल सर्जरी होईपर्यंत तुमच्या मनाचे नाही, ते सारखं असं पुढे मागे होत होतं. कारण निर्णय घेतल्यानंतर एका बाजूनी आपण बरे होऊ अशी एक जी आशा निर्माण होते, त्यामुळे खूपच छान वाटत होतं. आणि घरातलंच असल्यामुळे जेव्हा तुम्हाला डोनर माहिती असतो, त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती असतं की आपल्याला चांगलीच किडनी मिळणार आहे काही झालं तरी. त्यामुळे तो एक आनंद होता, पण भीती पण वाटत होती की हे सगळं नीट होईल ना, कारण ही काही कॉमन सर्जरी नाही की प्रत्येक एव्हरी अदर डे ते होतं आहे, अशा तऱ्हेतला भाग नाही आहे. ही फार रेअर होणारी सर्जरी होती आणि तेव्हा तर होतीच होती. आत्ता निदान जास्ती ट्रान्सप्लांट्स होतात. आणि आम्हाला असं कोणी माहिती नव्हतं फारसं केलेलं. तरीसुद्धा माझी एक मैत्रीण होती, जिनी एक साधारण 6 वर्षापूर्वी तिच्या मिस्टरांना किडनी दिली होती. त्यामुळे माझा तिच्याशी सतत कॉन्टॅक्ट होता आणि ती आम्हाला सतत धीर देत असे की आम्ही बघा कसे आहोत, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अवश्य हे करा. मग अशा सगळ्यांच्या धीर देण्यातनं आम्ही एकदा निर्णय घेतला. त्यामुळे मागे पुढे होत होतं, कधी छान वाटत होतं, कधी नको असं वाटत होतं, पण फायनली ते आम्ही केलं. तर आता बायकोनी नवऱ्याला किडनी देणं हे तसं बऱ्यापैकी कॉमन आहे. म्हणजे मी पण थोडा स्टॅटिस्टिक्स रिसर्च केला. पण नवऱ्यानी बायकोला देणं हे थोडंसं अजूनही आपल्या इंडियन कल्चरमध्ये म्हणा किंवा असं एक थोडंसं धाडसाचं आहे. आणि लोक पण म्हणतील कशाला द्यायला हवं, की असं कोणी तुम्हाला म्हटलं का, कशाला देतोस, जर आपल्याला पैसे टाकून जर एखादी दुसरी डोनर किंवा कॅडेव्हरी मिळते तोपर्यंत थांबूया, असं तुम्हाला कोणी डिस्करेज केलं का? नाही, असं नाही केलं कोणी. एक तर पहिल्यांदा आम्ही थोडीशी बायोलॉजी बॅकग्राऊंड आहे आमची दोघांची, त्यामुळे आम्हाला त्यातलं पॉझिटिव्ह पण माहीत होतं आणि निगेटिव्ह पण माहीत होतं. त्यामुळे तसं नाही. आणि दोघं आम्ही पहिल्यापासून सगळ्यांचं ऐकतो, पण आम्हीच घेतो डिसिजन. पण असं झालं नाही, म्हणजे नातेवाईक, मित्र, कलिग्स कोणीही आम्हाला डिस्करेज केलं नाही आणि सगळ्यांनी सपोर्टच केलं इनफॅक्ट. त्यामुळे अशी काही कुठली भीती किंवा कोणाचं प्रेशर असं काही नव्हतं. आणि चांगले डॉक्टर्स आणि चांगले कलिग्स, मित्र असल्यामुळे काही आम्ही कधी दुसरा विचार केला नाही. आणि ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे असं आम्हाला वाटत होतं पहिल्यापासून, वन्स अगेन बिकॉज ऑफ बायोलॉजी बॅकग्राऊंड. त्यामुळे आम्ही ते पुढे नेलं. म्हणजे आणि तुमची केस थोडीशी अशी युनिक अशासाठी की शिवाय एबीओ इनकम्पॅटेबिलिटी ती पण नव्हती. म्हणजे मी ओ पॉझिटिव्ह आहे, तुम्ही ए पॉझिटिव्ह. आणि तेव्हा सुद्धा अशा प्रकारचे थोडे रेअरच होते नाही का? म्हणजे आम्हाला आता बायोलॉजी माहिती असून सुद्धा हे माहीत नव्हतं की एबीओ इनकम्पॅटेबल होऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा डोनर असतो तो साधारण ओ पॉझिटिव्हच असावा असंच आम्हालाही वाटत होतं. आणि सुदैवाने असं झालं की वेगवेगळ्या 5 व्यक्ती, म्हणजे माझे मित्र म्हणा किंवा असं, पुढे आले की आम्ही तुम्हाला किडनी डोनेट करतो. ते खरंच मला खूप, म्हणजे परमेश्वराचे आभारच मानावे वाटतात की असे कसे काय देऊ शकतात लोक. माझी एक मैत्रीण होती, माझा एक क्लासमेट होता, माझी जी मुलगी आहे तिचे एक टीचर होत्या, माझी आई तर आलीच होती पुढे. असे वेगवेगळ्या लोकांनी तयारी दाखवली होती. पण त्यांच्या सगळ्यांच्या मेडिकल टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांना प्रत्येकाला काहीतरी इश्यू असा आहे की ज्याच्यामुळे ते डोनर होऊ शकत नाहीत. नाही, म्हणजे जगात इतका चांगुलपणा आहे की रक्ताचं नातं नसून सुद्धा हो, तुमच्या मुलीची टीचर म्हणा किंवा मैत्रीण, माझी कलिग ते द्यायला तयार झाले. माझा क्लासमेट आणि हे स्वतःहून. मी त्यांना कधी म्हटलं नाही की कोणी मला द्याल का किंवा काही. स्वतःहून त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही हे करायला तयार आहोत. माझ्याबरोबर काही जण मुंबईलाही डॉक्टरना भेटायला आले. त्यांनी सगळ्या टेस्टही करून घेतल्या. तेव्हाच ते लक्षात आलं की प्रत्येकाला काही ना काही इश्यू निघाला. एकाला ऑटोइम्युन प्रॉब्लेम होता, एकाला स्वतःलाच हाय ब्लड प्रेशर होतं,
एकाला काहीतरी ॲनिमियाचा प्रॉब्लेम होता. असं झाल्यामुळे ते सगळे नापास झाले ते त्याच्यात. नापास झाले. पण मला खूप त्यामुळे- याचं आश्चर्य आणि कौतुक पण वाटतं खरंच की कौतुक आहे. नाही असं नाही, घडत नाही हो, साधारण नाही घडत. का. लोकांना फार कठीण जातं मिळणं डोनर. त्या मनाने मला म्हणजे असं इतकं कोणीतरी ऑफर करणं हेच एक खूप मोठं गोष्ट म्हणजे होती. माझ्यासाठी मला तर असं वाटतं की खरंच हे खूप आश्चर्यकारक आहे, कारण असं कोणी कोणाला देत नाही नाही. ना. तर तुम्ही म्हणजे मग अगदी असं विचारते की हे लोक नापास झाले म्हणून तुम्ही त्याचा निर्णय घेतलात का? नाही म्हणजे असं काही ठरलं नव्हतं. तर हे 1 वर्ष चाललं होतं सगळं आणि मग 3 महिने ॲक्टिव्हली आम्ही परसू करत होतो ट्रान्सप्लांटेशनचं. आणि त्या दिवशी जरा हताश होऊनच गेलो होतो आम्ही की सगळेच डोनर्स पास होत नाही आहेत. आणि मग मग तेव्हा तुम्ही एबीओ इन्कम नाही, कम्पॅटिबिलिटीसाठी त्याच्या आधी बघत होता. कॅडॅव्हरिक किडनीचा विचार हां. केला होता आम्ही, पण त्याची वेटिंग लिस्ट खूप मोठी होती. आणि दुसरं म्हणजे त्याच्यात सुद्धा ज्यांच्या तब्येती खूप खराब आहेत त्यांना प्रेफरन्स दिला जातो हे आम्हाला माहीत होतं. मग त्यावेळी आम्ही असं अक्रॉस द टेबल बसलेलं असताना डॉक्टर आमचे म्हणाले की आमच्या इथे एबीओ इनकॉम्पॅटिबल आम्ही सुरू केलेलं आहे, नवीन आहे. मग त्यावेळी कुठलाही विचार न करता मी म्हटलं की मी देईन, कारण ही जर चर्चा केली असती तर हिने नाही म्हटलं असतं. असं का वाटतं तुम्हाला? मग कुठली आर्ग्युमेंट मी सहसा जिंकत नाही म्हणजे घरात. अच्छा अच्छा. नाही, आणि ती मला माहिती होतं की काळजीपोटी नाही म्हणेल. त्यामुळे आणि मी आय एम फेअरली फिट इवन टुडे. त्यामुळे मला माहिती होतं की देण्यात प्रॉब्लेम काही नाही. म्हणजे इफ सगळं मॅचिंग झालं तर हेल्थ इश्यू मला होणार नाही हे मला माहीत होतं, कारण माझे सगळं तसं ठीक आहे लाईफस्टाईल आणि एकूण पॅरामीटर्स सगळे पहिल्यापासून. त्यामुळे मी लगेच हो म्हटलं आणि मी तिला काही चान्स नव्हता. डॉक्टर खूप खुश झाले पण, आणि ते म्हणाले की हे पण चांगला डिसिजन आहे. देन शी वेंट अलॉंग विथ इट. असं झालं ते. असं काही चर्चा नाही झाली आमची. चर्चा झालीच नाही. अजिबात नाही नाही. अजिबात नाही. मग त्यानंतर झाली, पण तिथे डिसिजन आम्ही म्हणजे मी घेतला तो एकट्यानेच घेतला डिसिजन त्यावेळी की मी देईन. ते कसं घडलं मला आत्ता पण माहीत नाही. म्हणजे आय नेवर थॉट. ते मनात असणार खूप, पण त्यावेळी मात्र विदिन अ कपल ऑफ सेकंड्स दॅट डिसिजन वॉज टेकन. आणि नंतर चर्चा काय झाली मग? नंतर मग ती म्हणली कशाला तू हे करतो, पल्लवी लहान आहे, मुलगी लहान आहे, असं तसं. पण शी वॉज ऑल्सो कन्व्हिन्स की हे होऊ शकेल. म्हणजे ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.